या चला मॅच ऑन केली जाते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. दोन ऑफिशियल बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. अक्षय पाटील आणि एका बाजूनं सुनीत पाटील. ओव्हर नंबर 1 पॉवर प्ले फर्स्ट. षटक घेऊन आलाय आणि पहिलाच बॉल कट केला साईडला. बॅकवर्ड पॉइंटला डीपला बॉल चालला सीमा पार. दन 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 करीत येतोय चौकार. पाटील एका बाजूने नॉन स्ट्राइक एंड वरती सुनीत पाटील. षटक क्रमांक हाताळताना सुनील पाटील 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 आणि असं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पहिला बॉल वरती चौकार आलाय. यावेळेचा फटका लॉफ्टेड शॉट. ताकदीचा वापर पुरेपूर. एका टप्प्यानं सलगचा हा दुसरा चौकार वाईड इस्लॉंगांच्या रिजन मध्ये बॅट्समन आकाश पाटीलच्या बॅट मधून. पाहायला मिळतायत सलग दोन मोठे फटके. बॅटर खरं तर पहिल्या पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलताना अगदी आकाश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. कारण पहिलं पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर मग अगदी बरीचशी गॅप अगदी आपल्याला पाहायला मिळते आणि त्या गॅपचा पुरेपूर फायदा उचलला जातोय बॅटिंग टीम द्वारा आणि तब्बल 2 चौकार येत आहेत. 8 ऑन द बोर्ड 8 धावा पटलावरती पाहायला मिळतील. यावेळेस आणखी एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधोमध सलगचा तिसरा आणि चौकारांची हॅट्रिक बॅटर आकाश पाटीलच्या बॅटमधून. तीन चौकार त्यांना पाहायला मिळतात. आकाश पाटील मैदानाच्या आतमध्ये सज्जेच्या स्थितीला बॅटिंग करताना तब्बल 3 चौकार आणि संघ जाऊन पोहोचलाय. दुहेरी अंकामध्ये संघाची धावसंख्या प्रवेश करतीये. 12 ऑन द बोर्ड 12 धावा पटलावरती पाहायला मिळतील. यावेळेचा बॉल फिल्डर आहेत. फंबल झालेत. सिंगल होती तिथे कन्वर्ट केलं डबल मध्ये आणि इथून मात्र त्या 2 धावा. टीमची धावसंख्या पाहायला मिळतीये 2 धावांच्या मध्ये न पुढे सरसवताना. अगदी मग आपण पाहू शकाल 14 ऑन द बोर्ड 14 धावा पटलावरती. पहिल्या 3 बॉल वरती आलेले 3 चौकार. आकाश पाटीलला आपण पाहिलं. सुनील पाटील आणि त्याच्यावरती केलं आक्रमण आणि तथापि जमल्या 14 धावा. यावेळेचा हा फटका ऑन साईडला डीप स्क्वेअरच्या रिजन मध्ये फिल्डिंग देखील तितकंच ताकदीची घडतीये आणि यावेळेस टार्गेटचा प्रयत्न परंतु बॅकअप चांगला आहे आणि इथून मात्र मिळत्या 2 धावा. वेल फिल्डिंग अगदी खेळाडू तिथे तैनात होते. स्वराज पाटील क्रिकेटमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट घटक फिल्डिंग डिपार्टमेंट अगदी मोस्ट इम्पॉर्टंट आपण पाहतो आणि त्या फिल्डिंग डिपार्टमेंट अगदी स्ट्रॉंग पाहायला मिळतंय फिल्डिंग करताना ओरनोली टीमचं. चौकार अगदी फील्ड केला. 2 धावा वाचवल्या. स्वराज पाटील अगदी चांगली फिल्डिंग त्याची आपल्याला पाहायला मिळाली आणि 16 ऑन द बोर्ड 16 धावा पटलावरती पाहायला मिळत आहेत. इट्स अ वाईड बॉल. लाईन थोडीशी बिघडते. गोलंदाज सुनील पाटील पहिल्या ओव्हर मध्ये आता कुठेतरी सुनील पाटील मागे ठरतोय. पहिला पॉवर प्लेचा ओव्हर जिथे 10 ते 15 धावसंख्येच्या आतमध्ये रोखणे इम्पॉर्टंट असतं परंतु अद्याप जमल्यात 17 धावा. 5 बॉलचा खेळ संपलाय. जमल्यात 17. आता शेवटचा बॉल षटक क्रमांक पहिलं.
ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न, इथून मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. षटक पहिलं समाप्त होईल आणि टीमची धावसंख्या जमली आहे 17 ऑन द बोर्ड विदाउट एनी विकेट एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या 17 या आकड्यावरती पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपला. दमदार बॅटिंग सध्याच्या स्थितीला राधाकृष्ण टोंडरे टीमची पाहायला मिळते. सेकंड ओव्हर नंबर 2 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अनिल पाटील. अनिल पाटील ओव्हर नंबर 2 घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल. एका बाजूने स्ट्राईक एंड वरती सुनीत पाटील आपण पाहतोय. सलामीची जोडी अद्याप चांगला खेळ साकारताना आकाश पाटील आपण पाहिलं. सेकंड ओव्हर मध्ये अद्याप स्ट्राईक एंड वरती सुनीत पाटील आलाय. 17 धावा जमल्या. षटक पहिलं समाप्त झालं आणि अद्याप सेकंड ओव्हरची सुरुवात अपील केली जाते. उत्साहाचा आत्मविश्वास कमी आणि तदनंतर मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती निर्धाव चेंडूची सांगता. अनिल पाटीलचा हा बॉल आणि त्यावरती येतोय डॉट बॉल. त्यानंतर आपण पाहतोय दवीचवाडा गावातील खरं तर आपण पाहतोय सुनील म्हात्रे आणि त्यांच्या माध्यमातून कैलासवासी निर्मला सुनील म्हात्रे यांच्या स्मरणार्थ खरं तर या स्पर्धेसाठी तब्बल अगदी बायसिकल आपल्याला पाहायला मिळते. बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर साठी 3 सायकल पाहायला मिळते. त्यातील एक सायकल खरं तर आपल्याला पाहायला मिळते कैलासवासी निर्मला सुनील म्हात्रे आणि त्यांच्या स्मरणार्थ खरं तर सुनीलजी म्हात्रे आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर अगदी आपल्याला सायकल पाहायला मिळते. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करू इच्छितो. मॅच कडे जाऊयात. सिंगल आली 18 ऑन दी बोर्ड आणि अद्याप स्ट्राईक एंड वरती आकाश पाटील अप ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न राहिला आहे परंतु सिंगल कंप्लीट होतीये. आणि या एका धावेने टीमची धावसंख्या पाहायला मिळेल टोटल 19 ऑन दी बोर्ड. 19 धावा. धापटलावरती पाहायला मिळतील. 19 रन्स ऑन दी बोर्ड अगदी आपण पाहतोय. या सध्याच्या स्थितीला चांगला खेळ आकाश सुनीत पाटीलची झेल मात्र इथे गमावली आहे आणि तदनंतर मात्र इथून जीवनदान मिळतंय सुनीत पाटीलला आणि यावेळेस येते आणखी एक सिंगल आणि संघ जाऊन पोहोचेल दुसरं दशक पूर्ण 20 धावा. ट्वेंटी रन्स ऑन दी बोर्ड. 20 धावा दापटलावरती आहेत. ओव्हर नंबर 2 अनिल पाटील षटक क्रमांक 2 करताना चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये 17 त्यानं पाहिल्यात. आता ती धावसंख्या कुठेतरी डिक्रीज करणे इम्पॉर्टंट आहे. ती धावसंख्या अगदी ते धावसंख्येचे स्टॅटिस्टिक्स आता लो होताना अगदी आपण पाहतोय. अलॉंग दी कार्पेट फिल्डर आहेत. लॉंग ऑन मध्ये मिसफिल्ड होतीये. जिथे सिंगल होती अगदी कन्वर्ट केलं डबल मध्ये आणि इथून मात्र येत आहे 2 धावा. आणि या 2 धावेने संघ जाऊन पोहोचेल डबल 22 ऑन दी बोर्ड. 22 धावा दापटलावरती. वैयक्तिक आकाश पाटील 8 बॉल मध्ये 19 धाब्यांची खेळी साकारताना अगदी त्याला आपण पाहतोय. परंतु ओव्हर नंबर 2 अनिल पाटीलचं कमबॅकिंग राहिलंय. ज्यानं अद्याप चेंडू होत 5 आणि ज्यामध्ये खर्च केल्यात फक्त आणि फक्त 5 धावा. शेवटचा बॉल खोदून काढलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहेत आणि तदनंतर मात्र येते सिंगल. षटक क्रमांक 2 निर्णायक षटक. अगदी जे धावसंख्या रोखणं इम्पॉर्टंट होतं, जी धावसंख्या रोखण्याची गरज होती आणि पहिल्या ओव्हरमध्ये 17 जमल्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये पूर्णपणे कमबॅक केलं. पलटवार दाखवला अनिल पाटीलनं आणि त्यामध्ये खर्च झाला फक्त आणि फक्त 2 धावा. यस डीजे.
2 षटकं संपली. 23 धावा धापटल्यावरती जमल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 17ची सरासरी होती, ती सरासरी आता लो केली आहे, ती सरासरी आता कमी केली आहे गोलंदाज अनिल पाटीलनं. आणि त्या सरासरी पाहणं म्हणजे प्रति षटकामागे 11.50 ची सरासरी आणि जमल्या 23 धावा. प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला पाहायला मिळेल 46 धावांचा प्रोजेक्टेड आपण पाहू शकाल. परत तिथून त्याहून अधिक जमतील की त्या धावसंख्येच्या आत रोखलं जाईल हे पाहणं तितकंच इम्पॉर्टंट. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 30 घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज स्वराज पाटील, तर एका बाजूने स्ट्राईक रेटवरती बॅटर आकाश पाटील. सलग 3 चौकारच्या बॅटमधून येताना आपण पाहिल्या वैयक्तिक 9 बॉल मध्ये 20 धावांची खेळी साकारताना आकाश पाटील स्ट्राईक रेटवरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 स्वराज पाटील आलाय. पहिलाच बॉल ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टेनिस बॉल क्रिकेटचं दुर्दैव एक राहिलंय. ज्यावेळेस नवीन गोलंदाज येतो पहिला बॉल तुम्हाला सन्मान देऊन अगदी बॉलचं परीक्षण करणं देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे. पहिला बॉलवरती प्रहार करायला अगदी बॅट्समन आपण पाहतो, परंतु तदनंतर डॉट बॉल येताना सातत्यानं आपण पाहिलाय. दोन धावा येतात आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या 25 आकडावरती पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेटचा अगदी आज आपण विचार केला गल्लीत राहिला नाहीये खेळताना खेळ, अगदी उंच पातळीवर अगदी खेळ चाललाय. परंतु इथे पहा उंची जास्त लांबी कमी फिल्डर जज करतायत. यू विल गिव्ह आय विल डेफिनेटली टेक. जेल टीपला जातोय धक्का क्रमांक पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. आकाश पाटील त्याच्या बॅटमधून जमले तब्बल 22 धावा आणि तो आकाश पाटील मात्र मैदानाच्या बाहेर. तर आपण संगीत ऐकतोय कुलस्वामिनी चंद्रन गावाची अगदी मुजबा आई आणि त्या आईचं यात्रोत्सव सोहळा अगदी येणाऱ्या 17 तारखेला. आणि त्यानंतर आपण पाहतोय विकासदादा भंडारी आणि केतनदादा कडू यांच्याकडून खरं तर सर्वांना आमंत्रित केलं जात आहे अगदी 17 तारखेला. आणि अगदी मग कुलस्वामीच्या आईच्या मंदिरामध्ये अगदी यात्रोत्सव सोहळा आपल्याला पाहायला मिळेल. उद्या मॅच देखील त्यांचीच पाहायला मिळेल. उद्या स्पर्धेमध्ये त्यांचा खेळ आपण पाहणार आहोत. त्यानंतर आपण पाहतोय पेणकडे गावातील प्रकाशजी म्हात्रे असतील आणि तदनंतर सुनीलजी म्हात्रे यांचं देखील खूप सारे सहकार्य स्पर्धेसाठी राहिले आणि त्यांचं देखील आम्ही स्वागत करत आहोत. यावेळेस हा बॉल आणि इथून मात्र सिंगल येते आणि बॅट्समन प्रतीक पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती सुनीत पाटील. टीमची धावसंख्या टोटल रन्स 26 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ दी 1 विकेट. षटक क्रमांक 3 पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा जमल्या, परंतु नंतर जे षटक राहिलं अनिल पाटीलनं जी सुरुवात केली सेकंड ओव्हरमध्ये आणि त्या थर्ड ओव्हरमध्ये स्वराज पाटीलची देखील अगदी तिथेच चांगली कामगिरी पाहायला मिळते. खर तर ज्यांच्या माध्यमातून अगदी पैशांचा पाऊस पडला जातो अगदी सातत्यानं अगदी बरंच योगदान राहिलंय. आणि त्यानंतर आपण पाहतोय प्रकाशजी म्हात्रे साहेब पेणकणेचे आमचे आणि त्यानंतर सुनीलजी म्हात्रे साहेब आणि अगदी यांची उपस्थिती खरं तर आज या स्पर्धेसाठी लाभताना पाहायला मिळते. त्यानंतर आमचे प्रकाशजी म्हात्रे देखील आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये लागणाऱ्या 6 ट्रॉफ्या, आकर्षक ट्रॉफ्या, भव्य दिव्य ट्रॉफ्या प्रकाशजी म्हात्रे यांचं नाव घेतलं आणि इथून मात्र डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून येतोय षटकार. पनवेल कोलीवाडा मानाची पालखी येत्या 25 मार्च रोजी अगदी आपल्याला पाहायला मिळेल. कारले डोंगरावरती अगदी तो जल्लोष साजरा करताना आपण पाहू शकाल. ओव्हर नंबर 3
3 षटकांचा खेळ संपलाय. सूरज पाटीलचं देखील निर्णायक षटक राहिलं, ज्यामध्ये खर्च केला फक्त आणि फक्त 10 धावा आणि त्यामध्ये एक सफलता देखील राहिली. आकाश पाटीलची इम्पॉर्टंट विकेट त्यांना मिळवली आणि 3 षटकांच्या आकडे संघ जाऊन पोहोचलाय 11ची सरासरी षटकामागे 33 झपाटा फटलावरती पाहायला मिळतात. 33 ऑन द बोर्ड. यस, थँक्यू. सातत्याने खरं तर या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालं नाहीये. खूप टास्क खरं तर भूमिपुत्रांचा राहिलाय, परंतु अद्याप ज्या यशाची अपेक्षा केली जाते आगरी गोळी बांधवांच्या माध्यमातून ते यश अद्याप मिळालं नाहीये. आणि व्हीआयपी डायस वरती खरं तर आपण पाहू शकाल अगदी व्यासपीठावरती आज ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आमच्या पेणकरेमधील प्रकाशजी म्हात्रे साहेब, त्यानंतर देवीचा पाडा गावातील देखील प्रकाशजी म्हात्रे साहेब आणि त्यानंतर सुनीलजी म्हात्रे साहेब आणि अगदी यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. त्यांचं देखील करूया आई गावदेवी चषकाच्या वतीनं हार्दिक स्वागत. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3 समाप्त झालं आणि 33 धावा पटलावरती जमल्या. आता 4थं षटक अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज समीर पाटील. 33 ऑन द बोर्ड. 33 धावा पटलावरती आहेत. पेण विभागातील अगदी संघ आपण पाहतोय. उंदरोली टीम एका बाजूने त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना विभागातील टोंडरे टीम. खर तर पेन संघाचे अगदी समर्थक पाठीराख आपल्याला पाहायला मिळतील. साहिल दादा पांचाळ खरं तर सिंधुदुर्ग वरून बिलॉंग करतात आणि खरं तर आज पाठीराखा त्यांचा राहिला. आणि त्यानंतर उंदरोली गावातील उपसरपंच खरं तर आपण पाहतोय सुहासजी पाटील आणि त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. हे प्रेम आहे खरं तर क्रिकेटवरती. अगदी 11 खेळाडू ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये खेळ साकारतात आणि अगदी मग त्यांचा खेळ पाहण्याकरता एवढ्या लांबून देखील प्रेक्षक येतात आणि हेच क्रिकेटवरती प्रेम. हे आहे खरं तर आपल्या गावावरचं प्रेम. यावेळेचा फटका, यावेळेस प्रहार केलाय बॅट्समन आपण पाहतोय. इथून मात्र प्रतीक पाटीलचा फटका आणि येतोय चौकार. थँक्यू. चौकार आलाय अंतिम षटकामध्ये. चांगली एक खेळी पाहायला मिळते प्रतीक पाटील आणि संघाची धावसंख्या टोटल 38 ऑन दी बोर्ड. 38 धावा पटलावरती पाहायला मिळतील. ओव्हर नंबर 4 2 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या 4 बॉलचा खेळ मात्र आहे बाकी. शेवटचं षटक अंतिम षटक सत्र पहिलं पूर्वार्ध पहिलं. आमचे लवेश दादा दिघे देखील मॅच आनंद घेत आहेत. पहिल्या रात्रीपासून खरं तर अगदी त्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकतोय आणि खरं तर पूर्णपणे स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केली जाते. डॉट बॉलची समाप्ती, निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. डॉट बॉल समीर पाटील. ओव्हर नंबर 3 3 बॉल हाताळले, ज्यामध्ये खर्च केले फक्त आणि फक्त 5 धावा आणि आता 3 चेंडूचा खेळ मात्र आहे बाकी. 38 ऑन दी बोर्ड. यावेळेचा फटका मिसक्यूट झालाय. उंची जास्त लांबी कमी. बऱ्याच वेळ बॉल हवेमध्ये आहे. प्रॉपर जज केलंय. फिल्डर तैनात होते स्वराज पाटील आणि त्यांना टिपलाय झेल आणि इथून मात्र बॅट्समन होईल बाद. विकेट नंबर 2 मैदानाच्या बाहेर. प्रतीक पाटील इज बॅक टू दी पव्हिलियन. विकेट मिळते, सफलता मिळते. प्रतीक पाटील बाद होतो आपण पाहिलं आणि यद्यपि न्यू बॅटर 4थ्या क्रमांकावरती इन ॲक्शन नंबर 4 मध्ये आदिनाथ पाटील.
समीर पाटील यांची चांगली कामगिरी पाहायला मिळते. चौथ्या ओव्हरमध्ये धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. शॉर्ट फायनलिंगला चुकी घडती. आता चुकी किती मागणी ठरेल. जिथे सिंगल होती तिथे खर्च झाला 4 आणि बॅकवर्ड साईडला फायनलिंगच्या रिजन मध्ये येतोय चौकार. बॅटर आपण पाहतोय आदिनाथ पाटील त्याच्या बॅट मधून. विश्वासजी पाटील आणि त्यांचे सुपुत्र खरं तर आदिनाथ पाटील मैदानाच्या आतमध्ये खेळ साकारताना पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग सध्याच्या स्थितीला. बॅकवर्ड साईडला ती चुकी घडली फिल्डिंग डिपार्टमेंटची आणि तदनंतर मात्र धाबा खर्च झाला त्या 4 धाबा. रिव्हर्स शॉट एक्झिक्यूट केलाय. स्विचिटचा प्रयत्न सक्सेसफुल राहिलाय. आणखी एक बॉल चालला सीमा पार. शेवटचा बॉल त्यावरती देखील येतो चौकार. सत्र पहिलं समाप्त झालं. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. बॅटिंग करताना संघ पाहायला मिळतोय. अगदी मग आपण पाहू शकाल राधाकृष्ण टोंडे टीम जाऊन पोहोचली आहे. टोटल आपण पाहतोय 46 ऑन दी बोर्ड. 46 धावा त्या पटलावरती जमल्या. आता 4 षटकं 47 धाव्यांचं टार्गेट. 47 धाव्यांचं आव्हान. बॅटिंग करताना सेकंड इनिंग मध्ये पेड विभागातून बिलॉंग करताना उर्नोली टीम आपल्याला पाहायला मिळेल. 24 बॉल आणि 47 धावा. सुनीलजी म्हात्रे आणि त्यांचा शुभ सन्मान खरं तर आपण इथे स्पर्धेच्या वतीने करत आहोत. आशीर्वादजी पवार यांना विनंती असेल आपण आपले शुभस्य उपस्थित मान्यवर सुनीलजी म्हात्रे आणि त्यांचा शुभ सन्मान खरं तर आपण करायचा आहे. दादांना विनंती असेल आपण खरं तर आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. अतिथी देवो भव आणि अगदी ती संस्कृती ती परंपरा जोपासली जाते आयोजक कमिटीच्या माध्यमातून. आणि हा शुभ सन्मान सुनीलजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. मायेची उबदार प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्हाची ट्रॉफी देऊन करत शुभ सन्मान होताना अगदी स्क्रीनवरती आपण पाहतोय. उत्तरार्धामध्ये 47 धावांचं टार्गेट. धावा कशा रीतीने जमतील कशा रीतीने रिपेंड होतील हे ऐकण्यासाठी जाऊया आमचे साधी समालोचक परम मित्र लवेश दादा दिघे. परंतु तत्पूर्वी आणखी एक सन्मान प्रकाशजी म्हात्रे साहेब आणि त्यांचा देखील शुभ सन्मान आपण इथे करत आहोत. आशीर्वादजी पवार यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते करत तर प्रकाशजी म्हात्रे आणि त्यांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे. विनंती असेल आपण करत तर विनंती करू प्रकाशजी म्हात्रे साहेबांना की आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल पाहुण्यांचा शुभ सन्मान आलेला प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान आणि अगदी मग तो सन्मान इथे केला जातोय. आयोजक कमिटी आशीर्वादजी पवार आणि त्यांच्या माध्यमातून प्रकाशजी म्हात्रे आणि त्यांचा शुभ सन्मान होताना आपण पाहतोय. जयेश चला पुढील होणारी मॅच रक्षित 11 जय हनुमान उमरोली आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ पालेश्वरी पाले बुद्रुक. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी थोडा संपर्क करा. लगेच संपर्क करायचा आहे.
नेक्स्ट मॅच रक्षित इलेव्हन चेहरमान उमरोली आणि पालेश्वरी या दोन टीम दरम्यान टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधायचा आहे दोन्ही टीमचे कॅप्टन. पहिल्या सत्राची समाप्ती झाली. टॉस जिंकून प्रथम परिसाई 11 तोंडरे या संघाने धावफलकावरती धाबा बनवल्या. टोटल 46 आणि 47 धाब्यांचं लक्ष घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी उर्नोली पेन हा संघ बॅटिंगसाठी दाखल झालाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अनिलला आपण पाहणार आहोत आणि त्यांना साथ देत असताना सुनील हे दोन सख्खे बंधू सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. क्या बात आहे, काय भाग्य आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन सख्खे बंधू सलामीला दाखल झालेत. अनिल पाटील, सुनील पाटील हे दोन फलंदाज आपण पाहतोय उर्नोली पेन टीमकडून. 47 धाब्यांचा प्रवास कसा राहील, कारण या खेळपट्टीचा आपण विचार केला आजच्या रात्रीमध्ये 40+ धावा करायला नाके नऊ येत आहेत. 40+ धावा चेस होतील की नाही हे मात्र सेकंड सत्रामध्ये जरूर पाहायला मिळेल. पेन परिसरातील उर्नोली हा संघ या धावपर्यंत पोहोचेल का हे पाहूया. हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहील का परिसाई 11 तोंडरे ह्या धावा डिफेंड करेल हे येणाऱ्या 24 बॉलमध्ये आपण पाहणार आहोत. गोलंदाजी ट्रॅकवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाज आदिनाथ पाटील उमरोली टीमचा कॅप्टन आहे. तर पालेश्वरी टीम आपण लगेच संघनायक पाठवा टॉस करून घेणार आहोत. आपण जवळपास 12 वाजत आलेले आहेत, त्यामुळे यायचे लगेच आपण टॉस करण्यासाठी. गेम ऑन, लेट्स प्ले. ओ पहिलाच बॉल अगदी टेक ऑफ झाला. सरप्राइझिंग डिलिव्हरी. व्हाईट बॉल. गोलंदाजाला लगेच दंडित केलं या बॉलला. पंच प्रशांत फडके सरांना आपण पाहतो मेन पंचाच्या भूमिकेमध्ये. पहिला बॉल इथून वाईड. आदिनाथ पाटीलचा पहिला बॉल आपण पाहिला. आदरणीय सुनील शेठ म्हात्रे यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. हो, यावेळी लॉफ्ट केलाय. चांगला फटका, कमालीचा स्ट्रोक. चेंडू चांगला सरळ सीमा रेषा पलीकडे चौकार. चार धावा आल्या. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने बॉलला कॅपमध्ये एक्झिक्यूट केलं सुनील पाटीलच्या बॅटमधून. चौकार आणि चौकाराच्या साह्याने अकाउंट ओपन केलं जात आहे उर्नोली या टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर. ओ वेगवान बॉल, चांगली गोलंदाजी. चौकार मारल्यानंतर कमबॅक केला जातोय. आदिनाथ पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. उमरोली संघाने टॉस जिंकला. टॉसला बॉक्सच्या कक्षामधून रक्षित 11 या नावाने खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. उमरोली संघ पहिला सामना जिंकलाय. पालेश्वरी पाले बुद्रुकने देखील पहिला सामना जिंकलाय. दोन्ही टीम मध्ये एक आता तडीचा चांगला सामना पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा राईज करण्याचा प्रयत्न होता. टप्पा खाली टेक ऑफ झाला. पंचचा इशारा. इट्स अ वाईट बॉल. वन मोर. अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळते आणि अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या रायगडचा ढाण्या वाघ विश्वास पाटील यांचे सुपुत्र आदिनाथ पाटील यांना आपण खऱ्या अर्थाने पाहतोय गोलंदाजीसाठी. व्हाईट बॉल दिलाय पंचांनी आणि धावसंख्या आपण पाहिली एकंदरीत 6 या आकड्यावरती धावसंख्या. सिक्स ऑन बोर्ड, नो बॉल. यस, थोडंसं करेक्शन करण्यात आलंय, कारण पहिल्या बॉलला आपण पाहिलं वन बाउन्स अशी ताकीद दिली होती गोलंदाजाला आणि त्या कारणामुळे आता पंचाने सल्ला मसलत करून योग्य तो निर्णय, फ्री हिटची संधी फलंदाजाला असेल. आदिनाथचा हा बॉल अगदी वेगवान, चांगली गोलंदाजी. निर्धाव बॉलची सांगता फ्री हिटच्या बॉलवरती धावा मिळणार नाहीयेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना धावा वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय आदिनाथ पाटीलच्या माध्यमातून. जे विश्वास पाटील यांचे सुपुत्र आहेत, ज्या खेळाडूने खरं तर रायगड क्रिकेट धनानून सोडलं. पहिलं
शतक आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर 40+ मास्टर आहेत. अगदी चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून विश्वास पाटील साहेबांच्या माध्यमातून खेळण्यात आलं. ते जर इथे उपस्थित असतील त्यांना आम्ही विनंती करेल, आपण यावं अतिथी मंचावरती आम्ही तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर आदिनाथ पाटील आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये धाबा वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाजाला मोठे फटके मारू दिले जात नाहीत. मोठे फटके मारण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतोय सुनील पाटील. खरं तर या फलंदाजाला पहिला बॉल वाईट, त्यानंतर चौकार, त्यानंतर बॅक टू बॅक आपण पाहतोय खऱ्या अर्थाने डॉट बॉल फेकले जात आहेत. चांगली गोलंदाजी यावेळी लिडिंग एज लागली आहे आणि पंचांचा बोट अवकाशाकडे. पहिल्या विकेट पाटील बाद. पहिला हादरा सलामीवीर फलंदाज सुनील पाटील बाद झाला आणि अशा रीतीनं पहिल्या षटकाची होईल समाप्ती. एक बॉल आहे. सिक्स ऑन बोर्ड. 6 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. आदिनाथ पाटील ते मात्र पहिला आपण पाहतो ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. सुनील पाटीलला तब्बूच्या आश्रयाला पाठवला तर 3ऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज दाखल झालाय ऋषिकेश पाटील. थोड्या टीमकडे देखील आपण पाहिलं तर पाटील बंधू बरेच आहेत आणि उर्नोली टीम कडून देखील आपण पाहतो. हो यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड टुवर्ड्स द लॉंग हॉप कडे बॉल चाललाय. या बॉलवरती सिंगल व्यतिरिक्त जास्त काही नाही ना. अशा रीतीने आपण पाहतोय पहिल्या ओव्हरची होईल समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद. उर्नोली टीम 7 या आकड्यावर. पुढील सामन्याचा देखील टॉस झालाय. रक्षित इलेव्हनचे हेडमन उमरोली विपक्ष त्यांचा प्रतिस्पर्धी संघ पालेश्वरी. या दोन टीम दरम्यान आपण मॅच पाहणार आहोत. विजेता सामना. रजनी क्रिकेट स्पर्धेचं हे भव्यदिव्य आयोजन आपण पाहतोय. आई गावदेवी चषक 2026 40+ मास्टर यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही दमदार शानदार स्पर्धा पाहायला मिळते आणि आयोजन कमिटीचं कौतुक करावं तितकं कमी. बघताच प्रेमात पडावं असं हे भव्यदिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. सर्वांच्या भेटीला आलंय. अगदी ही टोटल 7 दिवसाची ही 7 रात्रीची ही स्पर्धा. उर्नोली टीमसाठी सुवर्ण संधी. प्रत्येक हॅट्रिक षटकारासाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राईज आदरणीय प्रकाश म्हात्रे यांच्या माध्यमातून देण्यात राहणार आहे. प्रकाश म्हात्रे सर पेन यांच्या माध्यमातून आपण पाहतोय षटकार हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राईज लावलंय आणि इथे मात्र आपण पाहतोय पहिला बॉल वाईड. गोलंदाजी ट्रॅकवरती दुसऱ्या षटकामध्ये प्रितेश पाटील हा गोलंदाज दाखल झालाय. आदिनाथ पाटीलने देखील पहिला बॉल वाईड फेकला होता आणि प्रितेश पाटीलचं षटक देखील वाईडने सुरुवात झाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 8 या आकड्यावरती पोहोचले. एक गडी बाद झालाय. सलामीला आलेला सुनील पाटील तंबूच्या आश्रयाला परतवलं. त्यावेळी देखील ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. लिडिंग एज लागले. क्विक सिंगल कंप्लीट केला जाईल. धावा मिळतील या बॉलवरती. फक्त सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 9 या आकड्यावरती. सामना जिंकायचा उर्नोली टीमला तर इथून चौकार षटकार मारणं गरजेचं राहील. मी पहिलंच म्हटलं होतं की इथून 4 षटकामध्ये 40+ जर धावा केल्या तर मात्र सेकंड सत्रामध्ये त्या धावा चेस करणं फार कठीण बनतंय आणि ते चित्र दिसून येते मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र लॉफ्ट केलाय बॉल. 1 बाउन्स बॉल थांबणार नाही. चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज अनिलच्या बॅटमधून हा चौकार. वरती प्रितेश पाटीलचा पुढचा बॉल. हो यावेळी पुन्हा एकदा आणखीन एक वॉट अ स्ट्रोक. चेंडू चाललाय टाटा बाय बाय करत सीमा रेषा पलीकडे. स्टँड अँड डिलिव्हर षटकार.
दिसतंय. 4 धावेनंतर हा षटकार आणि षटकाराच्या साह्यानं 6 धावेच्या मदतीनं धावसंख्या आपण पाहिली तर 19. पुन्हा एकदा आपण पाहतोय खरं तर ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट, दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे चालली. टोटल 21. येणारे 14 बॉल 26चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. 14-26 इथून धावा बनल्या जाऊ शकतात. प्रयत्न चालू आहेत उडनोली टीमच्या. इथून जो संघ जिंकेल तो मात्र थेट 13 तारखेला अंतिम रचनेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. ओ यावेळी पुन्हा एकदा लॉब केलाय. क्या बात आहे. अनिल पाटील इज ऑन फायर नाव. चेंडू चाललाय सरळ सीमा पार. षटकार. अनिल पाटीलचा आपण एकंदरीत विचार कराल तर 4 चेंडू फेस केले. टोटल 18 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना आपण पाहतो प्रितेश पाटील वरती काउंटर अटॅक केला जातोय फलंदाज अनिल पाटीलच्या माध्यमातून. आणि आपण पाहतोय 6 धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय. तो टोटल 27 या आकड्यावरती. 13 चेंडू, अजूनही 20 धावेची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रितेश पाटीलचा हा बॉल फार निर्णायक राहील. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातला. धाव संख्या 27 आपण पाहत आहोत. पुन्हा एकदा क्लास क्लिअर. व्हॉट अ बॅटिंग. अनिल पाटीलच्या बॅटमधून तडाखा. ट्रेडमार्क हिट षटकार. अनिल पाटीलला कशा प्रकारे स्ट्राईकवर आणता येईल याचा प्रयत्न होईल का, की स्वतः ऋषिकेश पाटील देखील काउंटर अटॅक करेल, हे पाहणं तेवढंच महत्वपूर्ण राहील. प्रतीक पाटीलचा आपल्याला बॉल पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकामधला पहिला. धावसंख्या 12 बॉल आणि 14 धावसंख्येची गरज. 33 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. डबल तेरी मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच उमरोली विपक्ष पालेश्वरी. दोन्ही टीम आपण सज्ज राहायचे. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. तिसऱ्या षटकातला पहिला बॉल. मिस टायमिंग डाऊन द बॉल फिल्डर. आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला जाईल. प्रतीक पाटीलच्या माध्यमातून ऋषिकेश पाटीलची विकेट.
झाले. ऋषिकेश बाद झाला. देवा डमरुशे मालक आपल्याला पाहायला मिळतील. ते देखील इथं स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचा मी स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. आता चौथ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज दाखल झालाय समीर पाटील. समीर पाटील आपण पाहणार आहोत. ऋषिकेश प्रहार करण्याच्या नादामध्ये बाद झाला. समीकरण मैदानाचे येऊन टेपलय मैदानाच्या आतमध्ये येणारे 11 बॉल आणि 14 धाब्यांची अजूनही आवश्यकता आहे. 11 बॉल 14 रन्स नीडेड. प्रतीक पाटीलनं पहिली विकेट मिळवून दिली. ते आपण पाहतो दुसरी विकेट आणि स्वतःची आपण पाहतो षटकामधील पहिली विकेट मिळवले. व यावेळी ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न डिरेक्ट हिट होईल का? रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक धक्का. तिसऱ्या विकेटचं पतन. आपण पाहतो आदू सोरगे आणि प्रवीण मुंडे हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचा पुनश्च आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो. चला बॅट्समन पाठवा. बॅट्समन रेडी ठेवायचा आहे. उनरोले टीम आपण उशीर करू नका बॅट्समन पाठवायला. जर विकेट गेला तर मात्र नवीन बॅट्समन आपण रेडी ठेवा. याच्याकडे लक्ष असू द्या. जवळपास 1 मिनिट झालाय बॅट्समन पाठवायला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संदेश म्हात्रे हा फलंदाज आपण पाहतो बॅटिंगसाठी 5व्या क्रमांकावरती. मॅच की आकडा स्कोर कार्ड वरती लागलाय. डबल 33 वरती 3. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना उरनोली या संघाची धावसंख्या. जो फलंदाज अनिल पाटील ज्या खेळाडूने या मॅच मध्ये 5 बॉल आणि 24 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. आणि तो फलंदाज आपण पाहिलं एकंदरीत नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. त्याला स्ट्राईकवर कसं आणण्यात येईल याचा प्रयत्न मात्र इथे केला जात नाहीये. फलंदाजांच्या माध्यमातून चांगल्या टच मध्ये आहे. आता संदेश म्हात्रे कसा खेळ साकार करेल हे पाहूया. लेफ्ट हँड बॅट्समन आहे. तिथून गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहिलं प्रतीक पाटीलचं लाजवाब षटक. बॅक टू बॅक विकेट्स मिळवून दिलेत प्रतीक पाटील या फलंदाजाने. 10 चेंडू आणि 14 धाब्यांची अजूनही आवश्यकता आहे. गोलंदाज तयार. हो लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. वेगवान बॉल. प्रतीक पाटील या गोलंदाजाचा पहिला बॉल फेस करत असताना संदेश म्हात्रे आपण पाहतोय पहिला बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळतो. निर्धाव बॉलची सांगता. आता 9 चेंडू आणि 14 धाब्यांची गरज. 12 बॉल आणि 14 धाब्यांची आवश्यकता होती. आणि या सामन्यामध्ये मात्र मॅच मध्ये कमबॅक केलाय तोंडे टीमने. परिसाई या नावाने तोंडे संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं लगातार 3 बॉल डॉट. वेल प्लेड प्रतीक पाटीलच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल चौथ्या बॉलचा तुम्हाला डिलिव्हर केला जाईल. पुन्हा एकदा वेगवान बॉल. टप्पा खालचा राईस बॉल होतोय. यावेळी देखील निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळेल. ज्या अनिल पाटीलनं मात्र मैदानाच्या आतमध्ये हाहाकार आपल्याला पाहायला मिळाला. आग उकणारी बॅटिंग पाहायला मिळाली. आणि त्या फलंदाजाला मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती ठेवण्यात येते. खराब क्रिकेटचं प्रदर्शन उरनोली टीम कडून. कदा सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेट केली असती तर मात्र अनिल पाटीलला स्ट्राईक मिळाली असती. पण तो वेगळाच दृश्य मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. प्रत्येक बॉलवरती प्रहार करण्याच्या नादामध्ये डॉट बॉल पाहायला मिळतात. यावेळी लॉप केलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल थांबणार नाही. चाललाय सरळ. 1 बाउन्स सीमा रेषा पलीकडे. अखेरीस संदेश म्हात्रेच्या बॅटमधून चौकार. चौकार बरंच काही सांगून जाईल या मॅच मध्ये. या षटकामधील आपण पाहिलं पहिला चौकार आला. उर्वरित अजून 1 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 बॉल अजूनही 10 धाब्यांची आवश्यकता. शेवटचा बॉल निर्णायक. या बॉलवरती बरंच काही ठरेल. चौकार षटकार येईल का? स्ट्राईक वरती पुन्हा एकदा संदेश येईल. सिंगल काढली तर संदेश स्ट्राईकला. तर दुहेरी धाव काढली तर मात्र
सलामीला आलेला अनिल पाटीलची आपल्याला खेळी पाहायला मिळेल. 7 बॉल 10 अगदी जादूंच्या आकड्याचा खेळ मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट आपण पाहतोय. उंडरोली चांगला संघर्ष करत असताना तोंडे टीम त्याचा प्रतिस्पर्धी संघ कडबी झुंज देत असताना आपण पाहत आहोत. हो यावेळी 8व्या बॅटनं चेंडू बराच काळ झेलची संधी. कॅच ड्रॉप. सोपा झेल ड्रॉप केला जातो. ही कॅच सोडली की मॅच येणारे वेळ काळ सांगून जाईल. तिसऱ्या षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या करीस 3 बाद 37. उर्वरित 6 बॉलने 8 धाब्यांची आवश्यकता. येस थँक्यू डीजे. येणारे 6 बॉलनं 8 धाब्यांची अजूनही आवश्यकता आहे. कॅच सोडली शेवटच्या बॉलवरती. अगदी स्क्वेअर लेग रिझनमध्ये बॉल उडवला होता. चला स्पीडअप करा टीम तोंडरे. विनंती असेल त्वरित आपण फिल्डिंग ची सजावट करा. 6 बॉलांना 8 धाब्याची गरज. कोणत्या गोलंदाजाला इथून गोलंदाजी दिली जाईल अंतिम षटकामध्ये. 6 बॉलमध्ये 8 धावा वाचवायच्यात परंतु अनिल पाटील सारखा खेळाडू अजूनही खेळपट्टीवरती आहे. साहिल पाटील हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. तोंडरे टीम निश्चित विचार करेल की इथून अनिल पाटीलची विकेट महत्वाची आहे. कारण जोपर्यंत अनिल पाटील खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत आशा पल्लवित राहतील उर्वरित टीमच्या. अनिल पाटील क्षमता आहे. 5 बॉलमध्ये त्याने 24 धावा केलेत. खरं तर आपण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं धाब्यांसाठी चांगला संघर्ष करावा लागत होता. गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली अधिनाथ पाटीलची. त्यानंतर मात्र प्रतीश पाटीलवरती हल्ला बॉल केला. काउंटर अटॅक केला अनिल पाटील या फलंदाजाने. 30व्या षटकामध्ये आपण पाहतो प्रतीक पाटीलचं 3रं षटक देखील आपण पाहिलं तर इकॉनॉमिकल राहिले. 4थ्या षटकामध्ये साहिल पाटील हा गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. 6 बॉलमध्ये 8 धावा वाचवायच्यात. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये इथून केला जाईल. स्ट्राईकवरती अनिल पाटीलला आपण पाहतोय. पाटील असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहतोय आपण. पहिला बॉल अंतिम षटकामधला. 6 चेंडू 8 धाब्याची गरज. अनिल पाटीलसाठी हा बॉल वेगवान टप्पा करण्याचा बॉल स्विंग होतोय. लाईक ब्रेक आउट स्विंग करण्याचा प्रयत्न. साहिल पाटीलचा पहिला बॉल निर्धाव. म्हणजे 5 बॉल 8 धाब्यांची गरज. अगदी रफ अँड टफ सामना समांतर सामना अजून चाललाय. अगदी दमदार मॅच. मागील सामना देखील तितकाच ताकदीचा पाहायला मिळाला आणि हा सामना देखील आता तटीचा आपण पाहत आहोत. येणारे 5 बॉल 8 धाब्यांची आवश्यकता. हो यावेळी लाईन चेक करायला लागेल. यास पंचाचा इशारा येतोय. इट इज अ व्हाईट बॉल. दिशाहीन मारा भरकटला जातोय गोलंदाज साहिल पाटील. पहिला बॉल चांगला डिलिव्हर केला. त्यानंतर दुसरा बॉल खराब. विश्लेषण आता बदलेल. येणारे 5 बॉल 7 धाब्यांची आवश्यकता आहे. 5 बॉल्स 7 रन्स टू विन. टीम उर्नोली पेन परिसरातील हा संघ मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ साकारत असताना आपण सध्याच्या घडीला पाहत आहोत. 5 बॉल 7. 5 बॉल 7 उडवलाय आणि बॉल चाललाय सरळ थ्रू द एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून सीमारेषा पार. 4 धाब्यांकरता चौकार. चेंडू गेलाय सीमा. चार धाब्याच्या मदतीनं संघ पोहोचलाय 44 या आकड्यावर. आता उर्वरित 4 बॉल आणि 3 धाब्यांची अजूनही आवश्यकता आहे. सल्ला मसलत करत असताना गोलंदाजाला कानमंत्र देत असताना खेळाडू आपण पाहतो. 4 चेंडू 3 धावा आणि इथून वाचवल्या जातील का. अनिल पाटीलच्या बॅटमधून चौकार आला. 7 बॉल 28 धाब्यांची मॅरेथॉन इनिंग अनिल पाटीलच्या माध्यमातून साकारले जाते. चांगला खेळ अनिलचा आपण पाहिला. 4-3चं समीकरण मैदानाच्या आता आतमध्ये आहे. सामना ऑन करा प्लीज.
4 बॉल 3चं समीकरण. नेक्स्ट बॉल साहिल पाटील ऑन द ट्रॅक. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न ऑन साईडला. मिड विकेट रिसर मध्ये फिल्डर तैनात. टप्पा खाल्यानंतर बॉल दिशा बदलतोय. फुलकावणी दिली आणि त्यानंतर आपण पाहिले 2 धावा आल्या आणि 2 धावेच्या मदतीनं संघ पोहोचलाय तो म्हणजे 45 या आकड्यावरती. तर मैदानाच्या आतमध्ये 3 बॉल 2 1 धाव पाहिजे. 2 धावा काढलेल्या आहेत. स्कोर इज लेवल. स्कोर इज लेवल. 3 चेंडू आणि 1 धावेंची आवश्यकता. 46 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. 46. तीन चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. निर्णायक बॉल साहिल पाटीलच्या माध्यमातून अमरेला फिल्डिंगचा सेटअप. लेट्स प्ले. हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्ड मध्ये फिल्डर तैनात. डिरेक्ट हिट परंतु इथून मात्र धाव कंप्लीट केली जाईल. हार्दिक अभिनंदन टीम उर्नोली फेन. मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ केला आणि या मॅच मध्ये मात्र परास्त केलं परिसाई तोंडरे या संघाला. हार्दिक अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. आणि या सामन्याचा सामनावीर ज्या खेळाडूने आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये टोटल 47 धावांचा पाठलाग करत असताना उपयुक्त खेळी गेली. टोटल 31 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या तो अनिल पाटील ठरतोय सामन्याचा सामनावीर. हार्दिक अभिनंदन टीम उंडरोली. अगदी मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ साकार केला उंडरोली टीमने. पेन परिसरातून अगदी दूरवरून आलेला संघ आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुपर 12 मध्ये दाखल झालेला आजच्या रचनेमध्ये पहिला संघ उंडरोली पेन. चला नेक्स्ट मॅच